महानगरपालिकेमध्ये जो एक टेंडर घोटाळा होता तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाहेर काढलेला, जी कचरा उचलण्याची प्रक्रिया होती आणि त्याचं जे टेंडर होतं त्यामध्ये कशा पद्धतीने कंत्राटदारांना एक ठराविक कंडिशन्स तयार केल्या गेल्या आणि ते कंत्राटदार क्वालिफाय करण्याचा घाट हा अधिकाऱ्यांनी घातला आणि पॅकेट ओपन व्हायच्या अगोदरच आम्ही आपल्याला सांगितलं होतं की कोण कोण कंपन्या क्वालिफाय होणार आणि त्याप्रमाणे पॅकेट ओपन झालं आणि त्याच कंपन्या तिकडे क्वालिफाय झाल्या। त्याच्यानंतर आम्ही आपल्याला सांगितलेलं की कुठल्या कुठल्या कंपन्यांना कुठल्या कुठल्या वॉर्डातनं कुठलं कुठलं टेंडर मिळणार। अजूनही ते पॅकेट ओपन झालेलं नाही, पण तरीही या सगळ्या कंपन्या या आपापसात कशा मिळालेल्या आहेत याच्यासाठी आम्ही 2 RTI हे महानगरपालिकेकडे टाकले होते। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर द्यायला आम्हाला नकार दिला। त्यांनी आम्हाला असं सांगितलं की अजून टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यामुळे आम्ही आपल्याला आत्ता या टेंडर संदर्भातली जी कागदपत्र ज्या कंपन्यांनी सबमिट केलेली आहेत ती कागदपत्र आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, अशा प्रकारे उत्तर महानगरपालिकेने दिलं। मुळात टेंडर प्रक्रिया जरी कंप्लीट झाली नसली तरी आम्ही त्यांना तेच पेपर मागत होतो जे पेपर अधिकाऱ्यांनी जे कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांकडे सबमिट केलेले आहेत, म्हणजे जे ऑलरेडी त्यांच्या रेकॉर्डवर आहेत तेच पेपर आम्ही मागत होतो। पण थातूरमातूर कारणं देऊन आम्हाला हे पेपर द्यायला नकार दिला। त्या संदर्भात आम्ही अपीलमध्ये गेलेलो आहोत, अजून ती कागदपत्र मिळालेली नाही। पण महानगरपालिकेत काही अधिकारी आहेत ज्यांना अजूनही वाटतं की महानगरपालिका ही चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्याचं टेंडरिंग झालं पाहिजे, लोकांचे अवास्तव पैसे गेले नाहीत पाहिजे, भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे आणि म्हणून आम्ही जे कागदपत्र RTI खाली द्यायचा नकार महानगरपालिकेने दिला ती कागदपत्र सुद्धा आम्ही हस्तगत केलेली आहेत आणि ती कागदपत्र आज आपल्या समोर आम्ही ठेवतोय। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या कंपन्या क्वालिफाय झाल्या आणि ज्या टेंडरमध्ये आल्या त्याची लिस्ट महानगरपालिकेने काढलेली आहे। त्याच्यामधलं एक उदाहरण द्यायचं झालं तर जे जी साऊथ आणि जी नॉर्थचं जे टेंडर आहे त्याच्यामध्ये 3 लोक क्वालिफाय झालेली आहेत। एक आहे दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट, एक आहे मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि तिसरी कंपनी आहे AG एन्व्हिरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड। आता महानगरपालिकेच्या ज्या टेंडर कंडिशन्स आहेत त्यातला सेक्शन 55 सेक्शन 55 मध्ये काय नमूद केलंय, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे जर 2 कंपन्या यांच्या डायरेक्टर्स मध्ये या कंपन्यांमध्ये जर टेंडर भरण्याच्या प्रक्रियेच्या आधी जर त्यांचे आपापसात व्यवहार असतील किंवा त्यांच्या डायरेक्टर्सचे आपापसात व्यवहार असतील किंवा त्या कंपन्यांमध्ये देणं घेणं असेल किंवा त्या कंपन्यांनी जॉईंटली कुठे काम केलं असेल तर त्या कंपन्या एकमेकांसमोर त्यांना टेंडर भरता येत नाही। हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सेक्शन 55 टेंडर कंडिशन मध्ये दिलेला आहे। त्याच्यामध्ये काय म्हटलंय सेक्शन 55 मध्ये, अर्जदार एकाच वेळी 2 आस्थापनांचा घटक असू शकत नाही। अर्जदार एकाच वेळी 2 कंपन्यांचा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह असू शकत नाही। एकाच टेंडर मध्ये बीड करणारे 2 अर्जदार एकमेकांशी संबंधित असू शकत नाही। त्यांना एकमेकांच्या आर्थिक क्षमता आणि निर्णय प्रक्रियेबद्दल माहिती मिळेल असा संबंध त्यांच्यामध्ये असू शकत नाही। आता आपण या 2 कंपन्यांचं प्रोफाईल बघूया। या 2 कंपन्यांमध्ये टी वॉर्डला, बरोबर आहे, त्याची ही माझ्याकडे ऑर्डर आहे
वर्क ऑर्डर कॉपी आहे. The municipal commissioner on behalf of municipal corporation Greater Mumbai by seeking approval of standing committee has accepted your tender for subject work. आता ह्याच्यामध्ये कोण कोण आहे तर ह्याच्यामध्ये मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट आणि दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट यांची एकत्र दिलेली ही वर्क ऑर्डर आहे, जी याच्यामध्ये त्यांनी एक LLP फॉर्म केलेली आहे. ही आपण बघू शकता. या दोन कंपन्यांची ऑलरेडी एक LLP आहे, ज्याला लिमिटेड लायबिलिटी आपण कंपनी म्हणतो, पार्टनरशिप म्हणतो, ती ऑलरेडी आहे. म्हणजे ह्या दोन कंपन्यांचा एकमेकांशी संबंध आहे. ही या दोन कंपन्यांची बॅलन्स शीट आहे. या बॅलन्स शीट मध्ये एकमेकांना पैसे ट्रान्सफर केल्याचं लेजर हे पूर्ण या बॅलन्स शीट मध्ये आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघाल तर शॉर्ट टर्म आणि लोन ऍडव्हान्सेस मध्ये मेट्रो वेस्ट हँडलिंगला अनसिक्युअर्ड लोन हे दिल्ली वेस्ट मॅनेजमेंटने दिले आणि ते कितीचं दिलंय 42 कोटी 64 लाख ना, हे किती 4 कोटी 4 कोटी 26 लाख 40,810 रुपयाचा लोन हे दिल्ली वेस्टनी मेट्रो हँडलिंगला दिलेलं आहे. म्हणजे या दोन कंपन्यांचा परस्पर संबंध आहे जो आपण एस्टॅब्लिश करतो. याच्यामध्ये 31/3/2025 चे पण बॅलन्स शीट मध्ये त्यांच्या दिसतंय आणि 31/3/2024 च्या पण बॅलन्स शीट मध्ये दिसतंय. आता दुसरी एक जी कंपनी आहे परचे कॅपिटल्स, यांच्याकडनं 2 करोडचं लोन दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट कंपनीने घेतलंय आणि त्याच्यानंतर ते पैसे पुन्हा मेट्रो वेस्टला त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत आणि त्यांचं एक फायनान्शियल ॲग्रीमेंट पण आहे. हे त्यांचं फायनान्शियल ॲग्रीमेंट आहे. त्याच्यामध्ये त्यांचे पैसे देणे घेणे, त्यांचे ट्रान्सफर, हे सगळं या फायनान्शियल ॲग्रीमेंट मध्ये आपल्याला दिसून येतं. आता हे सगळे पेपर्स हे महानगरपालिकेकडे सबमिट झालेले आहेत. म्हणजे त्यांना पूर्ण कल्पना आहे की या दोन कंपन्यांचा आपापसात संबंध आहे. तरी या दोन कंपन्या क्वालिफाय होतात. या दोन कंपन्या आपापसात संबंध असूनही एकमेकांसमोर टेंडर भरतात. मग हे टेंडर खरोखर एकमेकांच्या विरोधात भरतात का एकमेकांच्या सपोर्ट मध्ये बसतात, हा पार्ट इन्व्हेस्टिगेशनचा आहे. ते महानगरपालिकेने केलं पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि जेव्हा हे सगळं होतं, अच्छा, हे दोन जे आहेत डायरेक्टर या दोन कंपन्यांचे, एक आहे गुरपाल सिंग धमीचा डायरेक्टर आहेत. हे आहेत मेट्रो वेस्ट हँडलिंगचे. हे त्यांचं पॅन कार्ड आणि हे आहे. दुसरे सनी दिलीप पांड्या, हे त्यांचं पॅन कार्ड आहे. याच्यावरनं आम्ही या सगळ्या गोष्टीचा शोध घेतलेला आहे. आता टेंडर कंडिशन मध्ये काय म्हटलेलं आहे तर टेंडर कंडिशन मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जर अशा पद्धतीची जर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल तर ते टेंडर प्रक्रिया ताबडतोब रद्द केली गेली पाहिजे. आणि आमची मागणी सुद्धा हीच आहे की या टेंडर प्रक्रियेमध्ये मुळातच सुरुवातीपासून म्हणजे टेंडर कंडिशन पासून ते टेंडर अलॉट करण्यापर्यंत सगळ्या पद्धती माझा आहे तो सगळा घोळ आहे. आणि जर आपण ह्या सगळ्या पेपर्स बघितले तर त्या टेंडर कंडिशन मध्ये एक क्लॉज असा आहे की वरील प्रकारचे निविदा रद्दच या दोन्ही कंपन्यांचे आपापसात मोठे आर्थिक व्यवहार करत एकमेकांना सहाय्य करत सदरच्या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेला आहे व त्यांच्या जोडीला AG एन्व्हायरो या कंपनीने देखील कार्टेल बनवण्यामध्ये हातभार लावलेला आहे. त्यामुळे हे सगळं कार्टेल जे आहे हे कागदोपत्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिद्ध केलेलं आहे. आम्ही आयुक्तांना वारंवार या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून हा विषय जनतेच्या समोर सुद्धा आम्ही आणलेला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं नुकसान जे आहे ते जनतेचं होणार आहे. कारण ही सगळी टेंडर पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतोय 35 ते 40% अबोनी भरली गेलेली आहेत. आणि आता या टेंडर मध्ये अजून एक महत्वाचा विषय आम्हाला जो अभ्यास करताना आढळला
जे लेवी असतात कामगारांचे, म्हणजे कामगारांची जी 49% ते 2000 कोटी सुद्धा महापालिका या कंत्राटदारांना परत देणार आहे, जे आधीच्या टेंडरमध्ये नव्हतं. जे मागच्या वेळेला जे टेंडर काढले त्याच्यामध्ये नव्हतं. या टेंडरला महानगरपालिकेने कबूल केले की कामगारांची जी लेवी आहे ती सुद्धा 2000 कोटी रुपये आम्ही परत करू. म्हणजे 4000 कोटीच्या ऐवजी 6000 कोटी हे कंत्राटदारांना इथे वाटले जाणार आहेत. खिरापत म्हणून 2000 कोटी वाटले जाणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आणण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद होती. संदीपजी, तुम्ही आता जसं सांगितलं की या सगळ्या कंपन्यांचे मुळात पहिल्या वेळेला जेव्हा तुम्ही आरोप केल्या होत्या त्यावेळेला त्या सगळ्या कंपन्या किती कंपन्या होत्या? 15 कंपन्या आहेत, त्यापैकी 3 कंपन्या अशा आहेत. नेमक्या किती कंपन्या अशा आहेत ज्यांचे एकमेकांचे आर्थिक संबंध आहे? नंबर 1. आणि नंबर 2 की यांचे केवळ आर्थिक संबंध आहेत की हे नाते संबंध सुद्धा आहेत? नाही, यांचे पहिल्यापासून फायनान्शियल रिलेशन्स आहेत. नातेसंबंध नाही आहेत पण फायनान्शियल रिलेशन्स आहेत. फायनान्शियल रिलेशन आपण कशा पद्धतीने म्हणतो तर एकमेकांची असलेली पार्टनरशिप. जर तुमची आणि माझी जर एका कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे तर आपण दोघं जण एकमेकांसमोर टेंडर भरू शकत नाही, कारण ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मूळ गाभा होतो. की मग जर तुमची माझी पार्टनरशिप आहे तर आपण एकमेकांसमोर टेंडर भरताना आपण अंडरस्टँडिंग करूनच भरतो. त्यामुळे मुळात पार्टनरशिप ज्यांची एकमेकांसमोर दुसरीकडे पण आहे त्यांना याच्यामध्ये भाग द्यायला नाही पाहिजे होता महानगरपालिकेने, तो घ्यायला दिला. ही कागदपत्र महानगरपालिकेकडे नाही आहेत का? तर 100% आहेत. मग असं असून आयुक्त याच्याबद्दल एक चकार शब्द का उच्चारत नाही आहेत? बरं, आमची माहिती अशी आहे की या संदर्भातल्या ज्या ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर आहेत अश्विनी जोशी यांनी सुद्धा या टेंडर प्रक्रियेमध्ये टोटल 6 ऑब्जेक्शन्स घेतली आणि आयुक्तांकडे तसा रिपोर्ट पाठवलेला आहे, ज्याची कॉपी आम्ही मागतो, अजून आम्हाला दिलेली नाही. आम्हाला टेंडर प्रक्रिया चालू आहे, आत्ता देता येणार नाही वगैरे सातूर मातूर कारणं सांगितली जात आहेत. 6 ऑब्जेक्शन्स अश्विनी जोशी मॅडमनी दिलेले आहेत आणि या टेंडर प्रक्रिया ही दोषपूर्ण आहे अशा पद्धतीचा अहवाल सुद्धा त्यांनी दिलेला आहे. तरी सुद्धा आयुक्तांना ही टेंडर प्रक्रिया राबवायची एवढी घाई का आहे हा महत्त्वाचा प्रश्न येतो. याच्यामध्ये कोणाचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत हे याच्यामध्ये प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो. मागच्या 24 वॉर्ड मुंबईतले जे आहेत त्या सगळ्या 24 वॉर्डांसाठीचे हे कंत्राट काढले जाणार आहे. मागच्या वेळेला तुम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये किती 3 साधारण कंपन्या होत्या ज्यांना टेंडर साठी फायनलाइज करण्यात आलेल्या होत्या किंवा 3 लोएस्ट ज्या होत्या त्यांना दाखवण्यात आलं होतं. या सगळ्या कंपन्यांपैकी किती कंपन्या ज्या आहेत त्या या भ्रष्टाचारात गुंतलेल्या आहेत की सगळ्याच्या सगळयाच कंपन्या? बघा, या सगळ्या कंपन्यांनी आपापसात कार्टेल केलेलं आहे. कार्टेल म्हणजे काय? समजा 24 वॉर्ड आहेत, त्याचे समजा आता ABCD हा एक पार्ट बनवलाय, EF साऊथ F नॉर्थ हा एक पार्ट बनवलाय. आता तुम्ही जर बघाल तर मेट्रो वेस्ट हँडलिंग पहिल्या पार्ट मध्ये पण आहे, ABCD मध्ये. मेट्रो वेस्ट हँडलिंग E मध्ये पण आहे, F साऊथ मध्ये पण आहे, F नॉर्थ मध्ये पण आहे. मेट्रो वेस्ट हँडलिंग G साऊथ मध्ये पण आहे, G नॉर्थ मध्ये पण आहे. मेट्रो वेस्ट हँडलिंग H ईस्ट मध्ये पण आहे, H वेस्ट मध्ये पण आहे. मेट्रो वेस्ट हँडलिंग K ईस्ट मध्ये पण आहे, K वेस्ट मध्ये पण आहे. दुसरं आता तुम्ही जर बघाल R साऊथ, R सेंट्रल आणि R नॉर्थ मध्ये पण मेट्रो वेस्ट हँडलिंग आहे. N वॉर्ड, S वॉर्ड आणि T वॉर्ड मध्ये पण मेट्रो वेस्ट हँडलिंग आहे. मग एकच कंपनी या सगळ्या ग्रुपमध्ये क्वालिफाय होते. आता आपण बघू दिल्ली वेस्ट मॅनेजमेंटचं. दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट G साऊथ G नॉर्थ मध्ये पण आहे. दुसरं दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट तुमच्या ह्याच्यात पण आहे. दुसरं अजून कुठल्या ह्याच्यात आहे? G साऊथ G नॉर्थ मध्ये पण आहे. आता K ईस्ट K वेस्ट मध्ये पण आहे. आणि P वॉर्ड P साऊथ आणि P नॉर्थ मध्ये पण आहे. मग ह्यात ज्या आम्ही कंपन्या सांगितल्या ह्या क्वालिफाय होणार, ह्या क्वालिफाय झालेल्या कंपन्या सगळ्या वॉर्ड मध्ये आलेल्या आहेत. दुसरी AG एन्व्हिरो कंपनी आहे, ही सगळीकडे आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे टेंडर कंडिशन बनवायच्या की ठराविक 3-4 कंपन्या, जर 15 कंपन्या आलेल्या तर याच कंपन्या कशा क्वालिफाय झाल्या यांच्यासाठी त्या पद्धतीच्या टेंडर कंडिशन बनवल्या गेल्या की जेणेकरून हेच क्वालिफाय होतील आणि हेच आपापसात कॉन्ट्रॅक्ट वाटून घेतील. आणि ग्रुप पण छोटे केलेले आहेत. त्यामुळे हे जे पूर्ण मोडस ऑपरेंटी आहे ही कशा पद्धतीने हा गुन्ह्याकडे वाटचाल चाललेली आहे
हे आम्ही आपल्या अगोदरच निदर्शनास आणून देतोय. समजा जर आयुक्तांनी अजूनही ही टेंडर प्रक्रिया पुढे राबवली तर मनसेचा स्टँड काय? नाही, आम्ही निश्चितपणे याचा विरोध करू. आम्ही या संदर्भात आयुक्तांना पण पत्र दिलेलं आहे. ऑलरेडी याची तक्रार केलेली आहे. डिटेलमध्ये आम्ही सगळं त्यांना दिलेलं आहे. याच्यानंतर जर निर्लज्जासारखी महानगरपालिका वागणार असेल तर मला असं वाटतं सरकारने यांना धडा शिकवला पाहिजे. विधान भवनात बसलेले 288 आमदार करतात काय? महापालिकेत नगरसेवक नाही, पण 288 जे विधान भवनात बोंबा मारतायत, भ्रष्टाचाराच्या विरोधात अमित शहा तिकडे संसदेत बिल आणतायत, नरेंद्र मोदी साहेब बिल आणतायत. या भ्रष्टाचाराचं काय करणार? आता सरकारच्या डोळ्या देखत होतोय भ्रष्टाचार. अश्विनी जोशींनी 6 ऑब्जेक्शन घेतलं म्हणताय तुम्ही. अश्विनी जोशी यांनी 6 ऑब्जेक्शन घेत आहेत. म्हणजे याच्यामध्ये बीएमसी कमिशनरच गोएडची भूमिका घेत आहेत. अजून तरी मला तसं दिसतंय. एकंदर जर नसतं तर आतापर्यंत टेंडर प्रक्रियेत त्यांनी एवढे कागदपत्र दाखवल्यावर रद्द करायला पाहिजे होती. ती का रद्द होत नाहीये हा आमचा प्रश्न आहे. जसं तुम्ही म्हणालात की अश्विनी जोशी यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये एक नाही म्हणजे याच्यामध्ये घोटाळा होता अशा संदर्भातला अहवाल जर दिला असेल, ऑब्जेक्शन घेतले असं मी म्हटलं. तर दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही या संदर्भात प्रश्न हा सरकारलाही विचारू. कशा संदर्भात प्रश्न असेल? कारण तुम्ही मागे उल्लेख केला होता की भाजपचे संबंध आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये. मी आजही ते म्हणतोय ती गोष्ट. जो सनी पांड्या आहे, पांड्या सनी पांड्या जो आहे हा भारतीय जनता पक्षाच्या खासदाराचा, गुजरातच्या खासदाराचा मुलगा आहे. त्यामुळे भाजप कनेक्शन समोरासमोर येते. बरं, हे मी नाही बोलत, आपण गुगलवर पण सर्च करा, तुम्हाला दिसेल ते. पण तुम्हाला वाटतं की म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ऑब्जेक्शन घेतल्यानंतर न्याय मिळू शकतो असं अपेक्षा वाटते? कारण की सरकार सध्या महायुतीचं. बघा कसं आहे, लढणं आमचं काम आहे आणि आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आमची लढाई चालू आहे आणि चालू राहणारच आहे. तर सरकारने निर्लज्जपणे वागायचं का याच्यावर प्रक्रिया थांबवायची हे सरकारने ठरवलं पाहिजे. आमची तर लढाई चालू राहणार. हे नाही झालं तर कोर्टात जाऊ, कोर्टात रस्त्यावरची लढाई लढू. लढाई तर लढणार आहोत आम्ही. या प्रकरणामध्ये तुम्ही नगरविकास मंत्री किंवा मुख्यमंत्री यांना या प्रकरणाची कल्पना का नाही दिली? ना आम्ही दिली ना. आम्ही सगळ्यांना पत्र दिले. नुसतं का आयुक्तांना पत्र नाही दिले, नगरविकास मंत्रालयाला पत्र दिले, मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, सगळ्यांना पत्र दिले. त्यांच्याकडनं काही रिप्लाय अजून तरी काही नाहीये. सततच्या या टेंडर लॉबीमुळे नव उद्योजक असेल किंवा जी तरुणाई या सगळ्यांना. आता तुम्हाला मी सांगतो, मुंबईतला एक कंत्राटदार आहे जो मराठी आहे, ज्याच्याकडे अशा पद्धतीचे त्यांनी ट्रक डेव्हलप केले की जे कचरा उचलतानाच त्याचं सेग्रिगेशन होतं आणि तिकडे त्या ट्रक मध्येच खत तयार होतं. त्याचं प्रेझेंटेशन त्यांनी आयुक्तांना दिलंय. पण अशा मराठी कंत्राटदारांना जाणीवपूर्वक तिथे चान्स दिला जात नाही. तो कंत्राटदार येऊन भेटून गेला मला. त्याचे मीरा रोड भाईंदरला ट्रक आहेत, ठाण्याला ट्रक आहेत, पण मुंबई महापालिका त्याला उभं नाही करत. कारण त्याला जर उभं केलं आणि अशा पद्धतीने जर स्वस्तात काम व्हायला लागलं तर हजारो कोटी रुपये खाणार कोण हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे असे जे होतकरू आपण एका ठिकाणी म्हणतोय केंद्राचं धोरण आहे की स्टार्टअप्सना आपण उत्तेजन देणार, मुख्यमंत्री म्हणतात, मग अशा स्टार्टअप्सला महानगरपालिका का उत्तेजन देत नाहीये? कामगारांचं पण नुकसान याच्यामध्ये होतंय. कामगारांची कपात याच्यामध्ये करता. आपण बघितलं तर मध्ये ज्या पद्धतीचं ऍग्रीमेंट झालं, कामगारांनी त्याच्या विरुद्ध उठाव केला. त्या कामगारांसोबतही आम्ही आहोत, त्यांचाही लढा आम्ही लढतोय. त्यांच्या ज्या युनियन लिडरनी ज्यांनी करार केला त्यांना चपला फेकून मारल्या. आपण जर पाहिलं तर नावातच दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट आणि दुसऱ्याचं ओनरचं जर नाव पाहिलं तर तेही पांडे. दोन्हीही कंपन्या ज्या आहेत त्या मुंबईसाठी काम करतात. काय या कंपन्या काम मुंबईत घेतात आणि कर त्यांच्या राज्यातनं भरतात. त्यामुळे कराचंही नुकसान हे महाराष्ट्राचं होतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण या कंपन्यांचे बेसेस हे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. इथनं काम करायचं आणि तिकडनं टॅक्स भरायचा. त्यामुळे हे महाराष्ट्राचंही नुकसान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर, तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्स घेतली, परंतु जे नवनाथ बंद आहेत बीजेपीचे हे असं म्हणतायत की जो ठाकरे ब्रँड आहे तो अमेरिकेत पण चालतो, अशी त्यांनी एक टीका केलेली आहे नवनाथ बंद. काय म्हणजे याच्याशी काय कचऱ्याची काय संबंध? तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहे त्या संदर्भात तो एक असा रिलेटेड प्रश्न आहे की ते अजूनही ठाकरे ब्रँड याच्यावरती ब्रँडवरतीच टीका करायचं त्यांचं सुरूच आहे. नवनाथ बंद बीजेपी. कोण नवनाथ बंद? कधीतरी एक पत्रकार होता एवढं मला आठवत आहे. संदीपजी, गेले 3-4 दिवस मुंबईमध्ये जो पाऊस पडला त्या खड्ड्यांवर पण तुम्ही वारंवार आवाज उठवत आलेला आहे. 3-4 दिवसामध्ये जो पाऊस पडला त्यात मुंबईमध्ये 2500 खड्डे निर्माण झाल्याची नवीन माहिती आहे. गेल्या 5 दिवसात 2500 खड्ड्यांची
ही नागरिकांनी स्वतःहून महानगरपालिकेला कळवतो. आता तुम्हाला मी गंमत सांगू, म्हणजे हा विषय पुन्हा टेंडरचाच आहे. महानगरपालिकेने 400 कोटी रुपयाचं ट्रेंच खड्डे बुजवायचं टेंडर काढलेले. त्या टेंडरमध्ये पण गोमशी केली. हे मी परवा एक आठवड्यापूर्वी आपल्याला दीड आठवड्यापूर्वी अभिजित बांगर जे ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर आहेत, या टेंडरमध्ये पण ज्या दिवशी टेंडरची भरायची डेट होती, आता त्याच्यामध्ये कंडिशन अशी होती टेंडरची की ज्यांच्याकडे आस्फॉल्ट प्लॅनची एनओसी आहे, म्हणजे डांबरच्या प्लॅनची एनओसी आहे, आणि ज्यांच्याकडे सिमेंट कॉन्क्रीटच्या प्लॅनची एनओसी आहे, ज्यांच्याकडे एनओसी आहे ते टेंडर भरू शकतात. बरोबर. आता हे एनओसी देण्याचं काम कोण करतं? तर महानगरपालिकाच करते. मुंबईमध्ये जे प्लॅन्स आहेत ज्यांची एनओसी रिक्वायर्ड आहे, ज्या दिवशी टेंडर भरायचं होतं त्या दिवशी एकाही प्लॅनची एनओसी रिन्यू महानगरपालिकेने केलेली नव्हती. म्हणजे सगळ्या प्लॅनची एनओसी रद्द होती त्यावेळेला. त्यामुळे बऱ्याचशा कंत्राटदारांनी ते कामच भरलं नाही की आपल्याकडे एनओसी नाही, आपण काम कसं भरणार. आणि जेव्हा टेंडर फ्लोट झालं, काही लोकांनी भरलं, विदाऊट एनओसी भरलं. त्याच्यानंतर एक सुधारित नियम असा काढला की आता जरी नव्याने एनओसी तुम्ही दिली तरी ती चालू शकते. म्हणजे इतक्या प्रकारचा भ्रष्टाचार. आणि हे अभिजित बांगरांना मी दाखवलं, त्यांनी ते ऍक्सेप्ट पण केलं आणि ते म्हणाले सुद्धा की नाही हे चुकीचं आहे. मी पत्र पण दिलेलं आहे त्यांना, हे चुकीचं आहे, आपण हे टेंडरमध्ये सुधारणा करू. अजून सुधारणा केलेली नाहीये. मग माझा प्रश्न असा आहे की जे वरती बसलेले ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर आहेत, कमिशनर आहेत, हे काय काम करतात? आणि तिथे एक तात्पुरती स्टँडिंग कमिटी बनवली आहे जी हे प्रस्ताव मंजूर करते. ती काय भांगेच्या गोळ्या खाऊन प्रस्ताव मंजूर करते का? भांग पिऊन सगळे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त भांग पिऊन बसलेले असतात तिकडे हे प्रस्ताव मंजूर करताना? जर बाहेरच्या माणसाला एवढं कळू शकतं तर आतल्या माणसाला एवढी अक्कल नाही? आयएस झालेले लोक आहेत ना हे. का जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करायचा म्हणून हे सगळे धंदे करतायत? हा महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं याच्यामध्ये माझी आपल्याला विनंती की आपण सगळेजण आम्हाला बाईट घेता, आमचा बाईट विचारता, तसं एकदा कधीतरी आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना गाठा आणि त्यांना विचारा की हे काय धंदे चाललेत ते. कारण आज नगरसेवक नाहीये, त्यामुळे महानगरपालिकेची अवस्था बिकट आहे. त्यामुळे पत्रकारांनाच आता थोडीशी जबाबदारी घ्यावी लागणार अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. पण आता हे 2,500 खड्डे मग भरले कसे जाणार? टेंडरच नाही अजून त्यांनी ओपन केलेलं आहे. याचं विचारा त्यांना पाहिजे तर. का घाबरले टेंडर ओपन करायला? आधी भ्रष्टाचार करायचा आणि मग कोणी काढला की टेंडर ओपन करायला घाबरायचं. हे धंदे चालले. बेस्ट वर्कर्स युनियनची जी आता मध्यंतरी निवडणूक झाली पतसंस्थेची, त्याचा जो निकाल लागला त्याबद्दल काल आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की तो ट्रायल बॉल होता. नियोजन मागे पुढे झालं, योग्य ती पावलं उचलली जातील भविष्यात. मला असं वाटतं काल सन्मान्य साहेब म्हणाले अतिशय पतपेढीची निवडणूक होती, त्याचा पुढच्या राजकारणाशी संबंध जोडणं हे काही योग्य नाहीये. पण कसं आहे, भाजपला एक परसेप्शन क्रिएट करायला खूप आवडतं. छोटा विजय पण म्हणजे लवंगी माळ वाजवायची आणि बॉम्बचा आवाज करायचा ही त्यांची सवय आहे. त्यामुळे ते करतात. आम्ही आमचं काम योग्यरित्या करतोय आणि सन्मान्य राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली योग्यरित्या करू. सर उपराष्ट्रपतीची निवडणूक आणि उपराष्ट्रपती आणि इंडिया आघाडीचा जो उमेदवार आहे त्याला शिवसेनेनं सपोर्ट केलेला आहे, तर मनसेची भूमिका काय असणार? आमचे काय आता कोण मतदार नाहीयेत. आजपासून मुंबई महापालिकेसह जे ती अ ब क ड ची प्रभाग रचनेची जे ते हरकती आणि नोंदी या मागवण्यास सुरुवात केली जाणार आहे. नेमकी काय भूमिका या सगळ्यांवर? कारण की नव्याने बघू, येऊ तर द्या आधी. काय गोळ घातलाय तो. संदीपजी, मिठी नदी घोटाळा प्रकरणी ठेकेदार जो शेरसिंग राठोड आहे त्याला अटक केलेली आहे आणि आताच पुन्हा एकदा पाऊस पडला मुंबईत, त्यावेळेस सुद्धा मिठी. मला एक सांगावं, ठेकेदारला अटक करून काय होणार? जे अधिकारी आहेत ज्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष ठेवणं गरजेचं होतं, त्यातला कुठला अधिकारी जबाबदार धरणार आहात तुम्ही? मूळ मुद्दा हा आहे. जर कुंपणच शेट खात आहे तर आपण करणार काय आहोत? आज मला एक सांगा, समजा मिठी नदीत घोटाळा झाला, कंत्राटदारांनी बरोबर काम नाही केलं,
पण तो काम बरोबर करतोय का चुकीचं करतोय हे बघण्याची जबाबदारी कोणाची होती? आणि मग हे सगळेजण जे जातात वर्षानुवर्ष पाहणी करतात, मग त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत की तुम्ही काय पाहणी केली म्हणून. आशिष शेलार पाहणी करतात, आदित्य ठाकरे पाहणी करतात, सगळेजण पाहणी करतात ना. मग पाहणी करताना काय झोपलेले असतात? तुम्ही जाता त्यांच्याबरोबर पाहणी करायला, मग तेव्हा काही दिसत का नाही लोकांना? सुहास सामंत यांनी पतपेढीच्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैशाचा वापर केला गेला असा आरोप केला. तुम्ही पण त्या पुरावे दिले झालाच आहे. तर ठीक आहे, जे झालं ते झालं, तर पुढची तयारी आम्ही करू. ज्या दिवशी पाऊस झाला त्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मिठी नदीवर पाहणी करण्यासाठी गेले. ते सततच्या पाणी मिठी नदीचा प्रश्न प्रत्येक पावसाळ्यात येतो. मला असं वाटतं मिठी नदीचे एक 5-6 फोटो काढले पाहिजे आणि यांच्या कार्यालयात लावले पाहिजे, जेणेकरून पाणी कार्यालयात बसूनच करता येईल. बाकी काय, कारण मिठी नदीत तर फरक नाही पडत. संदीप, गणेशोत्सव जवळ आलेला आहे. कोकणला जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या बसेस किंवा जाण्याची सोय अरेंज करण्यात आलेली आहे, मात्र खड्डे जैसे ते आहेत. मुळात ते आहे ना, बसेस अरेंज करण्याच्या ऐवजी जर रस्ते अरेंज केले तर लोकांना जास्त सुसह्य होईल. संदीप, याच अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न की केरळ, कदाचित केरळ मी चुकत नसेल तर तिथला एक निर्णय काल सर्वोच्च न्यायालयामध्ये लागलाय. तिथं सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे की जर रस्त्यांवर खड्डे असतील तर टोल माफ केले पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाने पण तो अपेल केलाय. हे तर आम्ही पहिल्यापासूनच बोलतोय. हे तर 2012 पासून सन्माननीय राजसाहेब म्हणतायत की जर रस्तेच खराब असतील तर टोल द्यायचा का? मला असं वाटतं न्यायालयाने कान उपटलेत तर अक्कल येईल. पण सर्वोच्च न्यायालयाचा हा जो निर्णय हा संपूर्ण खरं तर संपूर्ण देशासाठी लागू होत असतो, त्याची अंमलबजावणी आपल्या राज्यातही होईल असं वाटतंय का? आता मला वाटतं जर सरकारने नाही केलं तर लोकांनी स्वतःहून अंमलबजावणी केली पाहिजे. जिथे खड्डे असेल तिथे टोल देऊ नये लोकांनी. लोकांनी पण रस्त्यावर उतरलं पाहिजे. शेवट लोक चळवळ उभी राहिली पाहिजे. लोकांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे की जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की जिथे खड्डे तिथे टोल देऊ नका, तर आम्ही देणार नाही. ही चळवळ लोकांमधून उभी राहिली तर मला असं वाटतं शासनाला गुडघ्यावर आणायला 2 मिनिटं लागणार नाहीत. संदीपजी, आजपासून इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवरना टोल माफी आहे. खरं तर ही तुमची मागणी होती, या मागणीला यश आलेलं आहे असं पाहतोय? नाही, निश्चितपणे आम्ही बघा कसं आहे, शेवट पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी काही पावलं उचलली पाहिजेत. मला असं वाटतं ते पण आहे. दुसरं, ऑनलाईन गेमिंगला आमच्या मनोज चव्हाणांनी विरोध केला होता. ते ऑनलाईन गेमिंग पण बंद करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे, त्याचंही आम्ही स्वागत करतो. धन्यवाद.